पाटील यांच्या स्मरणार्थ त्रिशा ऋषा स्वप्नील पाटील यांच्याकडून आणि शिवानी प्रणित पाटील यांच्याकडून स्पॉन्सर. त्यानंतर स्वर्गीय मोरेश्वर पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार नक्ष गणेश पाटील आणि मितांश गणेश पाटील यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी. त्यानंतर वर्षा फाउंडेशन चे आपण बघतोय अनिल पाटील आणि मयूर पाटील यांच्याकडून स्पॉन्सर हा कोल्ड ड्रिंक्स जे आपण बघितलं विजय तांगडी. त्यानंतर देवळीकर यांच्या शुभहस्त. त्यानंतर सन्मान सत्कार सुद्धा केला जाईल कारण परिसरातून जो खेळाडू आहे आपल्या तालुक्याचा खेळाडू आहे आणि तो जो आयस फिल्ड खेळून आलेला आहे त्याबद्दल त्याचा हा सत्कार या मंचावर केलं जात आहे. जबरदस्त कामगिरी आयस फिल्ड सुद्धा केली मध्ये सुद्धा केलेली आहे. 49 त्याच कुठलं प्रेशर होतं की तुम्हाला वाटत होतं की कारण अगोदरच्या 2 मॅच आपण बघितलं ज्या डिपेंड झाल्या होत्या. नक्कीच रात्रीच्या ज्यावेळेला फ्लडलाईट्समध्ये मॅचेस असतात त्यावेळेला चेसिंग नेहमीच हार्ड असतं पण थोडं स्वतःवर घेऊन बॅटिंग केली आणि इझिली चेस झाला तर टीम जिंकली. केलेला आहे तन्मय असो नाही असो कॉलेजमध्ये तुम्ही एकत्र केलं होतं आणि मध्ये या ठिकाणी खेळण्यासाठी आलं. कसं तुम्हाला वाटलं आयोजन? हो नक्कीच. मी गेल्या वर्षी पण खेळत होतो. तन्मय हर्षल हे सर्व माझे कॉलेजचे फ्रेंड्स आहेत आणि आमचं चांगलं बॉन्डिंग आहे. कुठे भेटलो की आम्ही नक्कीच एकत्र बोलत असतो आणि आयोजन तर खूप चांगलं केलं आहे. थँक्यू सो मच प्रशांत घरत. जबरदस्त खेळ केली आहे. ISPL मध्ये सुद्धा चांगली खेळ केलेली आहे. गोखिरे टीम कॅप्टन आपण या. दोन जे झेल घेतले होते त्यामध्ये आय थिंक करण आणि अमित कॅचसाठी आपल्याला पारितोषिक आहे आपण यायचं आहे. करण वैती यांनी कॅच घेतला. कॉटन बॉल घेतला होता तो अमित तांडेल याने. तर दोघांनी यायचं आहे. एकाला 200 आणि एकाला 300 रुपयाचं पारितोषिक असेल. चार ओव्हरचा हा सामना असेल. फक्त पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक असेल ज्यामध्ये तुम्ही 3 फिल्डर 30 या सर्कलच्या बाहेर ठेवू शकता आणि 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत याची नोंद घ्यायची आहे. चला मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. ही मॅच आपण बघतोय वसई बेनापट्टी वर्सेस द ग्रेट मराठा जुचंद्र या 2 टीममध्ये. वसई बेनापट्टी टीमने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलेले आहे ग्राउंडवर द ग्रेट मराठा जुचंद्र टीम. मोहन पाटील फॅम टीचे जर बघितलं तर हजरतभाई शेख आणि संजय म्हात्रे हे सुद्धा भरपूर क्रिकेट शौकीन आहेत. त्यांची संघ टीम 94 प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेताना दिसतात. मॅच तास होते सुरुवात. टॉप पॅच आहे. फाईन डेगला फिल्डर चांगला कॅच. विकेट जाईल. पहिल्याच बॉलवर विकेट मिळते. कैवल्य बंधू पाटील याला प्लॅटिनम डकवर आउट होतोय फलंदाज राहुल गोंड इज आउट.
कैवल्य बंधू पाटील विकेट टेकर गोलंदाज, मागच्या मॅचचा हिरो ठरला होता, ज्यांनी 2 विकेट मिळवल्या होत्या आणि या मॅच मध्ये सुद्धा सुरुवात दमदार कैवल्य पाटीलच्या माध्यमातून. पहिल्याच बॉलवर प्लॅटिनम डकवर आउट केलंय ते राहुल गोंड याला. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला चुकतो फलंदाज. डकआउट मधूनच विचार करून आला होता हा फलंदाज निमेश आणि हा डॉट बॉल जातोय. अद्याप खातं खोलणं बाकी आहे वसई बेनापट्टी टीमचं. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होतोय कैवल्य. आपटून टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा विकेट जाण्याची दाट शक्यता. सॉफ्ट डिसमिसल, कल्पेश म्हात्रेने चांगला कॅच घेतलाय. आणखीन एक विकेट जाईल आणि ही विकेट सुद्धा कैवल्य पाटीलच्या नावावर. 0वर 2 गडी बाद वसई बेनापट्टी. शून्यावर 2 गडी बाद ही खराब सुरुवात म्हणावी लागेल वसई बेनापट्टी टीमची. काय सुरुवात गोलंदाजीमध्ये केलेली आहे ती कैवल्य पाटीलने. पहिल्या सामन्यामध्ये 50 धावांची भागीदारी होती राहुल गोंड अँड अविनाश याच्यामध्ये. यावेळेस आपण जर बघितलं तर थोडीशी फलंदाजी लाईन थोडीशी बदललेली आहे. ओव्हर द विकेट, हो यावेळेला जोरदार अपील, विकेट टू विकेट डिलिव्हरी केली होती आणि हा फलंदाज बाद. लेग बफर विकेटच्या रूपाने ही विकेट जाते. भरपूर वेळ विचार केला फलंदाज या ठिकाणी अंपायरने आणि लगेच बोट उंच केला. अशा प्रकारे बॅक टू बॅक 2 बॉलवर आणखीन 2 विकेट मिळतात त्या कैवल्य बंधू पाटील याला. फलंदाज बाद. टू विकेट कॉरिडॉर मध्ये गोलंदाजी कैवल्य बंधू पाटील याचे. अगदी फ्लम एलबी सापडला होता, थोडासा विचार केला अंपायरने आणि आपलं बोट उंच केला. अशा प्रकारे विकेट जाते. फलंदाज अनिकेत बाद होतोय गोल्डन डकवर. नवीन बॅटर यावेळेस येतोय बॅटिंग साठी नकुल. सध्या जर आपण स्कोर बघितला तर 0वर 3 कुठल्या तरी फुटबॉलचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याप्रमाणे गोल होतात. आपटून टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा छेडछाणी करण्याचा प्रयत्न होता. एक नसीब चांगलं की एज लागली नाहीये, नाहीतर अगदी तत्पर होता विकेटच्या मागे विकेट किपर कल्पेश म्हात्रे. आज कल्पेश म्हात्रेने विकेट किपिंग जबरदस्त केले आहे आणि गोलंदाजी खरोखरच लाजवाब कमालीची केलेली आहे पहिल्या मॅच मध्ये आणि ह्या मॅच मध्ये सुरुवात चांगली आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल आणि या ठिकाणी ट्रिपल विकेट मेडन ओव्हर या ठिकाणी टाकताना दिसतोय गोलंदाज कैवल्य बंधू पाटील. जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे कैवल्य बंधू पाटील साठी. 3 विकेट, कुठलेही रन नाही आहे. जबरदस्त गोलंदाजी कैवल्य पाटील याची. नक्कीच या गोलंदाजीला दाद दिलीच पाहिजे आणि ती दाद दिलेली आहे. भावेश पुणेकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा रोख पारितोषिक आलेला आहे कैवल्य पाटील साठी, ज्याने ट्रिपल विकेट मेडन ओव्हर केलेली आहे. नवीन बॉलर येतोय बॉलिंग साठी निखिल. पुन्हा एकदा आपण बघितलं मागच्या मॅच मध्ये सुद्धा निखिल समोरच्या एंड कडून आला होता गोलंदाजीसाठी. 1 विकेट घेतली होती.
10 रन जरूर दिले होते, मात्र विकेट सुद्धा घेतोय कारण हा सुद्धा एक विकेट टेकर गोलंदाज आहे. तर मागचं षटक कमालीचं षटक आणि या स्पर्धेमधलं सर्वोत्कृष्ट षटक आपण म्हणू शकतोय कैवल्य पाटील याचं आतापर्यंत. कारण येणारे आणखीन 4 दिवस बाकी आहेत. 4 दिवसामध्ये आणखीन काहीतरी रेकॉर्ड्स आपल्याला पाहायला मिळतील. कारण क्रिकेट खेळच हा रेकॉर्ड मोडण्यासाठी होत असतोय. रेकॉर्ड बनतात तुटतात. ओव्हर द विकेट, ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर हा बॉल. पंचांचा इशारा वाईटचा. एक अतिरिक्त धाव. मागच्या ओव्हरमध्ये बघितलं एकही धाव नव्हती, मात्र एक्स्ट्राच्या रुपयाने खातं या ठिकाणी खोललं जात आहे ते वसई बेनापट्टी या टीमचं. 4 षटकाचा सामना आहे. पहिली 3 षटकं 15 मिनिटाच्या कंप्लीट करायची आहेत आपल्याला. गतीमध्ये मिश्रण केलंय हे वैशिष्ट्य आहे निखिल पाटील याचं. द ग्रेट मराठा जुचंद्र टीम ग्रेट कामगिरी या पूर्ण टुर्नामेंटमध्ये करताना दिसते आपल्याला. आणखीन एक चांगला बॉल, व्हाईट बॉल टाकल्यानंतर चांगलं कमबॅक निखिल पाटीलचं. स्ट्राईक एंडला बॅटर आपल्याला दिसतोय किरण. ओहो, यावेळेला फुल यांचा बॉल होता, मात्र चुकतो फलंदाज. डिरेक्ट हिट रनआउट करण्याचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी एक रन कंप्लीट. पंचांचा काय इशारा आहे? बाईज. यस, बाईजचा इशारा पंचांचा. एक आणखीन एक्स्ट्राची रुपयाने रन मिळते. धाव संख्या जाऊन पोचेल ती 2 वर. प्लेइंग 11 मध्ये थोडंसं चेंजेस सुद्धा आहे या मॅच मध्ये. द ग्रेट मराठा जुचंद्र टीमसाठी छोटा बंधू सुद्धा आपल्याला दिसतोय. तो सुद्धा एक उत्कृष्ट फलंदाज म्हटला जातोय जुचंद्र परिसरातून. 2 वेळा त्यांनी कारनामा केलेला आहे 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा. ओ, इनसाइड आउट शॉट इनफिल्डच्या वरून चांगला फटका डीप पिच पॉइंटच्या दिशेने. फिल्डर डीप मध्ये येतोय, बॉलला उचलून थ्रो करेल त्या अगोदर 2 रन्स पूर्ण केले दोन्ही बॅटरने. 2 रननी टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 4. आणि पहिल्या 2 धावा ज्या बॅटने आलेल्या आहेत वसई बेनापट्टी टीमसाठी. भरपूर स्ट्रगल केलं या मॅच मध्ये आपण बघितलं तर वसई बेनापट्टी टीमच्या फलंदाजाने. आणखीन पारितोषिक आलेला आहे मनोज पाटील जुचंद्र यांच्याकडून 2 विकेटसाठी निखिलला. ओहो, यावेळेला थोडंसं फॉलो केलं होतं बॉलला, लॉंग वे शफल केला होता, मात्र गोलंदाजाने आपण बघितलं तर रीड केलं बॅटरला, त्याप्रमाणे बॉलिंग केली. आणखीन ऑफस्टम्पच्या बाहेर मारा केला होता. कुठल्याही गोलंदाजांनी 2 विकेट जर घेतल्या तर मनोज पाटील फ्रॉम जुचंद्र यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. निखिल पुन्हा एकदा फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. दुसऱ्या बाउन्सवर अमितने चांगली फिल्डिंग केली आहे. थ्रो झाला, मात्र त्या अगोदर 2 रन्स कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. स्कोर जाऊन पोचेल स्कोर बोर्डवर 6 रन्स. 6 वर 3 विकेट. अंतिम एक बॉल शेष निखिलच्या या षटकामधला. ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल बॅकलिपला खाली घेऊन खेळला जातोय. स्वीपर मध्ये फिल्डर त्या ठिकाणी थोडासा फ्लंबल जरूर झाला होता, मात्र जास्त काही फायदा मिळणार नाहीये. बॅटरला फक्त 1च रन मिळेल. ओव्हरची होईल समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना वसई बेनापट्टी टीमचा स्कोर आहे स्कोर बोर्डवर 7 वर 3 विकेट.
बघितलं तर तब्बल 7 धावा आल्या होत्या, ज्यामधून 2 एक्स्ट्राच्या रुपयाने आल्या होत्या, 5 धावा बॅटच्या रुपयाने आल्या होत्या. निखिलची चांगलं षटक, विकेट मिळाली नाहीये. नितेश शिंगोटे येतोय. नितेश शिंगोटे बॉलिंग ट्रॅकवर व्हीआयपी डाईस एंड कडून मारा करतोय. पहिला बॉल, खोलबट टप्प्याचा बॉल यावेळेस कोतून काढला जातोय मिड ऑफच्या दिशेने. डीप मधून फिल्डर येतो निखिल. चांगली फिल्डिंग निखिलची. एक चांगला परफेक्ट ऑलराऊंडर म्हटलं जातोय निखिलला. त्यानंतर जर बघितला सध्या जितेश बंधू सुद्धा दिसतोय या प्लेइंग 11 मध्ये. आणि जितेश बंधू याचा जर आपण रेकॉर्ड्स बघितला, जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये सर्वात जास्त धावा त्याच्या नावावर आहेत, सर्वात विकेट सुद्धा त्याच्या नावावरच आहेत. ही खासियत आहे बंधू याची. स्विच हिट मारलाय मात्र फिल्डर कॅप मध्ये हा फटका आहे. फिल्डर त्या ठिकाणी जातोय. चांगली फिल्डिंग दिवेश भोईर. अगदी चांगलं जज केलं होतं बॉल कुठल्या दिशेने जाईल दिवेश भोईरने. फक्त एक सिंगलच मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 9 रन्स. ज्या स्पर्धेची आपण वाट बघत होती ती स्पर्धा कालच्या आपण बघले संध्याकाळी सुरुवात झाली आहे. आणि ही पहिली रजनी आपण बघतोय सीझन 17. ऑफस्टमच्या खूपच बाहेर हा बॉल विकेट कीपरकडे जातोय. थोडासा शफल झाला होता बॅटर, त्यामुळे नक्कीच रिच वाईट बघितला अंपायरने. प्रत्येक टीमला फक्त एका इनिंग मध्ये एकच DRS असेल याची नोंद घ्यायची. चांगली बॉलिंग करतो या ओव्हरमध्ये. असं वाटतं की लो टोटल मॅच, या मॅचवर पकड अगदी मजबूत पहिल्यापासून ठेवलेली आहे. द ग्रेट मराठा. चांगला ऑफ ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. हा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने कैवल्य पाटील. चांगली फिल्डिंग. बॉलिंग तर लाजवाब केलीच आहे, फिल्डिंग सुद्धा चांगली करतोय. द ग्रेट मराठा जुचंद्र टीम मध्ये सुद्धा आपण बघितलं तर परफेक्ट ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये बंधू असतील, कैवल्य पाटील बंधू असतील, निखिल असतील, नितेश शिंगोटे, त्यानंतर कल्पेश म्हात्रे, दिवेश असतील, त्यानंतर रवींद्र, हितेंद्र भोईर चांगली खेळाडू आहेत. हेलिकॉप्टर उडावलाय लॉंग ऑफच्या दिशेने. ओ हो, व्हॉट अ कॅच. जबरदस्त कॅच घेतो निखिल पाटील लॉंग ऑफच्या दिशेने. ही विकेट जाईल, फलंदाज होईल बाद. हा 4था हादरा लागतोय वसई बेनापेट्टाय या टीमला. नवीन बॅटर बॅटिंगसाठी येईल आजच्या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात. आज बघितला माझ्या जोडीला व्हॉइस ऑफ पालघर, पालघर भूषण प्रमोद शेडगे ज्यांचा आवाज आपण ऐकता आहात. यानंतर या स्पर्धेमध्ये आणखीन आवाज तुम्हाला ऐकायला मिळतील, त्याची माहिती मी तुम्हाला थोड्याच वेळात पुरवणार आहे. नितेश शिंगोटे. एक विकेट नितेशच्या नावावर सुद्धा येते. पुन्हा एकदा विकेट जाण्याची शक्यता आहे, मात्र नो मॅन लँडला बॉल पडेल मिड ऑफच्या दिशेने. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न आणि जोपर्यंत थ्रो येतोय कल्पेशच्या हातामध्ये तोपर्यंत 2 रन्स पूर्ण. 2 ने टीमचा टोटल जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 12 रन्स. ओव्हरची होते समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12वर 4 विकेट. तर नक्कीच आज माझ्या जोडीला तुम्ही आवाज ऐकता पालघर भूषण, पालघरचा एक बुलंद आवाज ज्यांनी पालघर जिल्ह्यामध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर ज्या मोठ्या मोठ्या टुर्नामेंट्स आहेत ज्यामध्ये सुप्रीमो सारखी स्पर्धा सुद्धा गाजवले. त्यानंतर रतनबुवा ट्रॉफीमध्ये सुद्धा त्यांनी समालोचन केलेलं आहे. ते समालोचक आपण ऐकतोय आजच्या दिवसामध्ये प्रमोद शेडगे. त्यानंतर उद्याच्या दिवसामध्ये माझ्या जोडीला दीपेश माने हा एक उत्कृष्ट समालोचक महाराष्ट्रामधला ज्यांचा आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकणार आहात. त्यानंतर 6 तारखेला मनीष पाटील आणि चंदू शेट्टे यांचा सुद्धा आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकणार आहात. आणि त्यानंतर फायनल डेला अजित पवार जे ट्रेंडिंगमध्ये रील स्टार, इंस्टाग्रामवर रील स्टार जे समालोचक आहेत त्यांचे रील्स भरपूर व्हायरल होत असतात. आणि त्यांच्या जोडीला आणखीन समालोचक समीर ठाकरे यांचा सुद्धा आवाज तुम्ही ऐकणार आहात या TR चषक 2026 मध्ये. दिवेश भोईर येतोय अंतिम षटक घेऊन.
बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल, फुलटॉस होता, बॉल बॅक ड्राईव्ह, चांगला कॅच, विकेट जाईल. पहिल्याच बॉलवर कॉटन बॉल्ड आउट केलेलं आहे फलंदाजाला. पहिल्या बॉलवर सफलता मिळते दिवेश याला. दोन्ही टीम कॅप्टन डायनामिक वसई टीम कॅप्टन आणि पाटील 5141 अर्नाला टीम कॅप्टन. आपण टॉस साठी या. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच ए गटामधून सामने असतीलच. मात्र उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना पिंपलगर वर्सेस मुर्दा स्पोर्ट मुर्दा, दुसरा सामना जॉली कामतगर वर्सेस भव्य 11 वाघविल आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा सामना जितू पायगर नवगर भाईंदर वर्सेस गावदेवी एक्सर. त्यानंतर चौथा सामना सिद्धिविनायक मीरा रोड वर्सेस तेजस टायगर केवणी दिवे. तर उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा एक गाव एक फॉर्मॅट मधून जबरदस्त संघ या TR चषक मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बीमर चेक केला जातोय. एक लक्षात घ्यायचं आहे, उद्याच्या दिवसामध्ये जे तुम्हाला टायमिंग दिलेले त्या टायमावर तुम्ही उपस्थित राहायचं आहे, नाहीतर तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. नो बॉल. DRS सक्सेसफुल होतोय बॅटिंग करणाऱ्या टीमचा. तर या ठिकाणी एक धाव आणखीन एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 वर. 14 रन्स ऑन दी बोर्ड. विकेट गेलेले आहे 4. 5 विकेट गेलेले आहेत. आणि ही एक विकेट आपण बघितली पहिल्या बॉलवर मिळाली होती दिवेश याला. दिवेश बॉलिंग ट्रॅकवर, फ्री हिटचा बॉल, स्ट्राइक एंडला बॅटर आहे रवींद्र. ओ खोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढला जातोय. काय बॉलिंग करताना दिसतात आपण बघितलं पहिल्या मॅच मध्ये सुद्धा, या मॅच मध्ये सुद्धा जबरदस्त बॉलिंग. द ग्रेट मराठा, ग्रेट बॉलिंग म्हणू शकतो आपण द ग्रेट मराठा जुचंद्र या टीमची. दिवेश भोईर पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, राऊंड विकेट. ओ पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये बॉल. मुभा दिलेली नाहीये मोठा फटका खेळण्याची, ही खासियत आहे. दुसऱ्याच्या साठी पलटले आहेत. थ्रो खराब. थ्रो जर चांगला असता तर कदाचित या ठिकाणी विकेट जाण्याची शक्यता होती, मात्र थ्रो खराब होतोय. 2 रन्स कंप्लीट, 2 ने स्कोर जाऊन पोहोचतोय 17 वर. मोहन दादा पाटील यांचं सुद्धा चांगलं सहकार्य आहे ही स्पर्धेसाठी. प्रत्येक वर्षी त्यांचं सहकार्य असतं TR ट्रॉफीसाठी. सध्या लाईव्ह सुद्धा ते मॅच बघतात, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल या TR चषक 2026 मध्ये. वेलकम. राऊंड विकेट. फटका तर चांगला आहे, चांगला ऑफ ड्राईव्ह, वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर आहे. पुन्हा एकदा 2चा कॉल, रनआउटची संधी आहे. विकेट जाण्याची दाट शक्यता आणि हा विकेट फलंदाज बाद होतो. हा 6वा गडी बाद होतोय बिनापट्टी वसई टीमचा. फलंदाज बाद. चांगला कॅच, विकेट जाईल, फलंदाज होईल बाद. हा 7वा फलंदाज बाद होतोय बिनापट्टी वसई टीमचा. अक्षय बाद होतोय. अंतिम एक बॉल शेष असेल. धावसंख्या जर पाहिली आपण खूपच कमी, फक्त आणि फक्त 18 रन्स. काय लाजवाब कमालीची अद्भुत गोलंदाजी. आणि हा इशारा दिलेला आहे आतापर्यंत जर आपण बघितलं तर कुठल्या टीमची परफेक्ट बॉलिंग लाईनअप आहे तर ती टीम द ग्रेट मराठा जुचंद्र टीम. या मॅच मधून जी टीम जिंकेल ती सुपर संडे मध्ये जाईल. सुपर संडे मध्ये तुम्हाला जो टाइम दिला जाईल त्या टाइमावर तुम्हाला खेळायला यायचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे.
थोडी टेन्शनमध्ये होते आमचे युसियन लाईव्हचे रुपेश. मात्र आता त्यांचं टेन्शन थोडं दूर झालं आणि त्यांनी आमच्या सर्व आयोजकांनी आम्हाला सर्वांना टेन्शन दिलं होतं. ओ चांगला बॉल, डॉट बॉल आहे आणि अशा प्रकारे ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना वसई बेनापट्टी टीमचा स्कोर झालेला आहे 18 रन्स आणि 19 रनची गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी द ग्रेट मराठा जुचंद्र या टीमला. जाऊया आपण टॉसकडे. दोन्ही टीम कॅप्टन, डायनामिक वसई टीम अँड पाटील 5141 अरणाला टीम कॅप्टन. आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. स्वप्नील पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत आणि एका बाजूने रेयांश प्रतिष्ठान आहे, दुसऱ्या बाजूने 94. दोन्हीपैकी एक आपण कॉल करायचा आहे. कॉल कोणाचा असेल? येस, राजू कॉल करतील. रेयांश इज अ कॉल. टॉस जिंकलेला आहे डायनामिक वसई टीम. कॅप्टन राजू, आपण टॉस जिंकला, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे. याचं मागचं तुमचं काय गेम प्लॅनिंग आहे की इतर काही गोष्टी आहेत? किती ओव्हरची मॅच आहे? 4 ओव्हरची मॅच आहे. कमीत कमीत रनमध्ये थांबू त्यांना आणि चेस करू. मागचा तुम्ही गेम बघितला असेल, अर्नाळा टीम ज्या टीममध्ये चांगली बॅटिंग लाईनअप आहे, तर कुठले फलंदाज आहे तुम्ही अभ्यास केला असेल की त्यांना लवकर बाद करण्याचा प्रयत्न कराल? असं काहीच नाही. 11 नंबरचा बॅट्समन पण 4 ओव्हरमध्ये रन करणार. तर बॅट्समन सर्व चांगलंच आहे त्यांचं पण, आणि आम्ही चांगलं क्रिकेट खेळू, आम्ही जिंकू. कसं वाटलं पहिला सामना ज्यावेळेस तुम्ही खेळला त्यावेळेस ह्या मैदानाचा अनुभव कसा, हे आयोजन कसं वाटलं आणि फ्लड लाईटची जी व्यवस्था आहे ती कशी आहे? चांगला टुर्नामेंट आहे. ऑर्गनाईज चांगलं केलं आहे. ग्राउंड पण खूप छान आहे. बरं वाटलं खेळ. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. टॉस तुम्ही आलेला आहे, तर काय घेतलं असतं? आमिर च्या विरोधात आहे, तर आम्ही आमची चांगली बॅटिंग करत प्रयत्न करू. मागच्या वेळेस तुम्ही चेसिंग केलं होतं, यावेळेस डिपेंड करायचं आहे. काय वाटते की बॉलरसाठी चांगला जर तुम्हाला ॲडव्हान्टेज ठेवत असेल तर कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? आम्ही आमचा चांगला स्कोअर करण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही चांगल्या ह्याच्याने मॅच खेळू. आणखीन एक आपण बघितलं तर वसई डायनामिक टीमची सुद्धा गोलंदाजी लाईन चांगली आहे. तुम्ही थोडा अभ्यास केला असेल त्या गोलंदाजीचा? हो, त्यांची गोलंदाजी पण चांगली आहे, पण आम्ही मॅच खेळू, गेम करू आमचा. कसं वाटलं पहिला सामना खेळल्यानंतर अनुभव या विकेटचा आहे, ग्राउंडचा, फ्लड लाईट कशी वाटली तुम्हाला? नियोजन तर खूपच चांगलं आहे आणि विकेट पण खूप चांगले आहे. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. कॅप्टन अँड रिपोर्ट फ्रॉम द टॉस बॉक्स. टॉस जिंकला तो वसई डायनामिक या टीमने आणि प्रथम त्याने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. जाऊया आपण स्वर्गीय भरत पाटील कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या टीम सज्ज असतील. पालघर भूषण, प्रमोद शेडगे, बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. हेमंत पाटील सरांचा आवाज आपण ऐकतायत. या स्पर्धेमध्ये एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक म्हणून ओळखला जातो आणि त्याच अनुषंगाने आपण पाहिलं तर अतिशय चांगला आवाज, भारदस्त आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय आणि अनुभव शेअर करत असताना सातत्याने आपण पाहत आहेत. तर हेमंत पाटील सर आपलंसुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. 19 रनचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलं आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. राहुल गोंड पहिल्याच बॉलवर गेल्यानंतर 23 बॉलमध्ये फक्त 18 धावा आणि टप्प्याटप्प्याने मात्र धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली. धारदार यॉर्कर्स पाहायला मिळाले, तिखट बाउन्सर पाहायला मिळाले आणि त्यामुळे गोलंदाजाचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे. अतिशय चांगलं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळालं. कोण म्हणतं की फलंदाजांमध्ये फक्त भागीदारी व्हायला हवी, गोलंदाजींमध्ये सुद्धा तेवढीच भागीदारी खूप चांगली असायला हवी आणि ते द ग्रेट मराठा जुचंद्र या टीमने सध्या तरी आपण पाहिलं तर केलंय. ज्यांची स्पर्धा येते मोहनदादा पाटील यांची स्पर्धा 8 एप्रिल ते 12 एप्रिल या कालावधीमध्ये 2 लाखाच्या घरात ते पहिलं प्राईज आपल्याला पाहायला मिळतं.
मोटरसायकल असेल, मॅन ऑफ द सिरीज बाईक मोहनदादा पाटील, निलेशजी म्हात्रे, नितीनजी पाटील आणि संपूर्ण भावेश पुणेकर असतील. त्यामध्ये आपण पाहिलं तर गंधर्व पाटील असतील. हे संपूर्ण मॅनेजमेंट रवी वाघमारे यांना सुद्धा आपण पाहत आहे. संपूर्ण ही टीम जी आहे ती मात्र आत्ताच तयारीला लागले त्या स्पर्धेसाठी. कारण स्पर्धा म्हटली तर 1 महिना कम्प्लिटली तुम्हाला मात्र मैदानाला द्यावा लागतो. मग ते निमंत्रण पत्रिका असेल, सगळ्या टीम गोळा करण्यापासून तर सगळ्या गोष्टी मात्र अद्ययावत कराव्या लागतात. त्यामुळे या आयोजकांना हेड्सअप असेल. जाऊया मॅचच्या दिशेने. जितेश पाटील बंधूला आपण पाहत आहेत. 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया अनेक वेळा या फलंदाजाच्या बॅटमधून आपण पाहिलंय. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर अनिकेत. पहिलाच बॉल फार वेग होता, परंतु लाईन अँड लेंथ मेंटेन केली नाही आणि पहिल्याच बॉलवर 1 रन येत असताना आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. 1 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. ऑलरेडी धावा कमी आहेत आणि अशा प्रकारच्या एक्स्ट्रा धावा जर आल्या तर डेफिनेटली विजयाचा मार्ग सुकर होईल. परंतु त्यासाठी तुम्हाला चिकाटीने गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्यावर भेदक मारे धारदार गोलंदाजी करावी लागणार आहे. अनिकेत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सॉफ्ट अँड बॉटम हँडचा चांगला वापर केलाय. रवी वाघमारे मात्र डेंजर एंडकडे आहे. इथे बॅट ग्राउंडिंग झाले का मात्र पंच सांगतायत आम्हाला थर्ड अंपायर रेफर केले गेले. या आपण चेक करूया रनआउट आहे की नाही. डिसिजन पेंडिंग. हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा दिली होती. जितेश पाटील बंधू एक सेन्सिबल प्लेअर म्हणून ज्या फलंदाजाकडे पाहिलं जातं सातत्य आहे आणि इथे मात्र आपण पाहतायत काय डिसिजन येईल याकडे लक्ष असेल. 1 धाव तर वेगाने घेतली होती. दुसऱ्या धावेसाठी पलटले. फेकीपर्यंत कलेक्शन अचूक झालं होतं, परंतु बॅट ग्राउंडिंग झाले काय हे सुद्धा पाहिलं जाईल. सध्या डिसिजन पेंडिंग आहे. आमचे लाडके प्रेक्षक राजे अजूनपर्यंत या मैदानाच्या सभोवताली आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करू इच्छितो. कारण प्रेक्षक वर्ग हा एक केंद्रबिंदू असतो स्पर्धेचा आणि त्यामुळे इथले या परिसरातील प्रेक्षक वर्ग खूप क्रिकेट दर्दी आहेत. मग ती स्पर्धा कोणत्याही प्रकारची असो, मग तिथे कोणतेही संघ असोत, परंतु त्यांना चीअर अप करण्यासाठी नेहमीच मात्र तत्पर असतात. असे जाणकार प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला लाभलेत. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद असेल. नॉट आउट. बॅट ग्राउंडिंग झाली होती आणि त्या थोडंसं अनिकेतने कलेक्शन केलं जरूर, परंतु थोडासा बॉल उशिरा स्टंप्सला लावला आणि त्यामुळे कदाचित बेनिफिट मिळालं ते रवींद्र वाघमारे. आणि बॅट ग्राउंडिंग करण्याचा हाच तो तुम्हाला प्लस पॉईंट असतो, बेनिफिट असतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचले गेले. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन तर मेल. 1च धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचली गेले. षटक क्रमांक पहिला आहे. बॉल फेकून झाले ते 2 बॉलच्या समाप्तीनंतर 4 वर धावसंख्या. द ग्रेट मराठा जुचंद्र टीम गेल्या मॅचमध्ये 47 धावांचं प्रतिस्पर्धी संघाला लक्ष दिलं होतं, परंतु त्या धावा करता आल्या नाही. अर्थातच टिवरी स्पोर्ट्स टिवरी या टीमला. आणि त्यानंतर या दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा गोलंदाजांच्याच कर्तृत्वामुळे 18 धावांपर्यंत फक्त मजल मारले. आणि सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना रवी वाघमारेला आपण पाहतात फक्त जंटल पुश केलं आणि गली रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. एकंदरीत 5 या धावसंख्येवर 5 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. पाच धावा फलकावर. अनिकेत विकेटच्या शोधामध्ये आहे. 333 नंबरची जर्सी परिधान करणारा. यावेळेला बॅटची एज घेत फ्लाइंग स्लिपकडे बॉल ट्रॅव्हल होत असताना वेगाने 1 बाउन्सने चेंडूला फील्ड केलं जाईल.
तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर स्मार्ट सिंगल जितेश पाटील बंधूच्या बॅटमधून येत असताना 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचले गेले. TR ट्रॉफी 2026 मध्ये आहोत सध्या. आपण पाहतायत दिवस पहिला. या स्पर्धेची अप्रतिम आपण पाहिला तर दिमागदार सोहळा पाहायला मिळाला. संध्याकाळच्या 17 पासून आलेल्या मान्यवरांचं स्वागत आणि त्यानंतर या स्पर्धेला दिमागदार सुरुवात झाली. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. आपलं अस्त्र ह्या वेळेला दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन झालं नाही. बॉल थोडासा टॉस झाला होता. अगदी बॅटच्या रडारमध्ये घेण्याचा प्रयत्न केला होता रवी वाघमारेने, परंतु अनिकेत आपण पाहतायत ह्या गोलंदाजाला रबर बॉल क्रिकेटसुद्धा खूप छान खेळतो आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अनिकेत गणेश काकड नेहमीच या खेळाडूवर विश्वास दर्शवतात. डान्सिंग डाऊन द ट्रॅक चांगला बॉल डिलिव्हर केला गेला आहे. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं तर चांगलं हाताळलं गेलं. 1 बॉल व्यतिरिक्त आपण पाहिलं तर 5 बॉल अतिशय चांगले हाताळले आणि त्यानंतरचा शेवटचा बॉल डॉट ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी आता 13 रनची आवश्यकता आहे. फक्त म्हणून चालणार नाही आहे, कारण हे आहे क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये सातत्याने आपण पाहिलं आहे वेळ बदलायला वेळ लागत नाही. हे क्रिकेटने आपल्याला सातत्याने शिकवलं आहे. त्यामुळे नशीब आणि मेहनत जर तुम्ही 99% घेतायत तर 1% देवावर सोडा. अर्थातच लक फॅक्टर 100% तुम्हाला मात्र क्रिकेटच्या मैदानात द्यावे लागतात. आता 18 बॉल आणि विजयासाठी 13 रनची आवश्यकता आहे द ग्रेट मराठा जुचंद्र या टीमला. आणि बेनिफिट मिळतं की दोन्ही एंडकडून खेळवले जात आहेत हे सामने. त्यामुळे ॲडव्हान्टेज मिळतो कधी फलंदाजाला कधी गोलंदाजाला. कधी फलंदाजाकडे हवा वाहताना सातत्याने पाहायला मिळते, त्याचा ॲडव्हान्टेज मिळत असतो. कधी डावकऱ्या हाताच्या फलंदाजाला तो ॲडव्हान्टेज मिळत असतो. त्यामुळे दोन्ही एंडकडून जेव्हा खेळतात त्यावेळेला अजून एक प्युअर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं, क्वालिटी ऑफ क्रिकेट पाहायला मिळतं आणि ते नागलेकरांचं खरोखरच कौतुक करावं लागेल या स्पर्धेच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 धावा झालेत. रोहन आपल्या बॉलिंग मार्कवर येतोय. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा जितेश पाटील बंधूला आपण पाहतायत. आत्ता रुपेश ठाकरे यांना थोडीशी राहत मिळाली असेल. यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. ग्लाइड केलंय आणि सरळ बॉल फार वेगाने निघून चाललाय. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा अप्रतिम खणखणीत चौकार. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असणारा चौकार. सहित संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेली. वेगेचा फायदा उचलला. भरपूर वर्षांचा अनुभव आहे जितेश पाटील बंधूला, त्यामुळे चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मिथुनदादा पाटील यांच्याकडून मात्र या चौकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. सध्या समीर काका यांना आपण पाहतायत या मॅचचा आनंद घेत असताना. भावेश पुणेकर यांच्याकडून कैवल्य पाटील बंधूला मात्र प्राइज आलंय. ऊर्जा दिली जाते. सरळ बॉल निघून चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होत असताना संतोष डावलेला आपण पाहू शकाल. एक उजव्या हाताचा शैलीदार असा फलंदाज आणि गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचले गेले. 2 बॉलचा खेळ झालाय. सध्या तरी आपण पाहतायत रोहन आपल्या बॉलिंग मार्कवर आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. क्रॉस बॅटचा वापर केला होता. चांगले गोलंदाजीचं पृथक्करण करत असताना गोलंदाज सध्या तरी आपण पाहिलं तर खूप टफ असतं गोलंदाजांचं काम. 5 बॉलवर 5 षटकार जरी आले तरी तो शेवटच्या बॉलवर षटकार न यावा यासाठी त्याची तळमळ आपल्याला पाहायला मिळते. तो प्रयत्न करणं सोडत नाही. हे गोलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे गोलंदाजाला तुम्ही शाबासकी दिली पाहिजे, त्यांनाच ॲप्रिसिएशन केलं पाहिजे. आपल्याला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. 1 रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते बाईकच्या स्वरूपात. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11. धावसंख्येवर 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. आता विजयासाठी 8 रनची आवश्यकता आहे. 14 बॉल तुमच्याकडे आहेत आणि 14 बॉलमध्ये 8 रन हे सामन्याचं समीकरण.
गोलंदाज रोहन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. उजव्या हाताने रवी वाघमारे हार्ड हिटर बॅटर. यावेळेला हलक्याशा हाताने अप्परकट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बाउन्स घेतला होता या बॉलने. तिकट बाउन्सर होता. फक्त हलकीशी यावेळेला बॅटचं अप्रतिम फेस ओपन केलं आणि सरळ बॉलला फक्त दिशा दिली. 1 रन मिळेल गरी रिजनमध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 12 रन. विजयासाठी 7 रनची आवश्यकता आहे. परंतु गोलंदाजांनी प्रयत्न करणं सोडलेलं नाही आहे. जरी 19 धावा कमी टोटल असली तरीसुद्धा जिद्दीने गोलंदाजी करतायत की मोठे फटके आम्ही मारून देणार नाही आहे सहजासहजी. चांगली बुद्धिमत्ता वापरली गेली. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बॅकफूट पंच केलाय. डीप बॅकवर्ड पॉईंटला फिल्डर पुढे ससावेल तत्पूर्वी सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतु हा ना करता करता बॉल सुटतोय संतोष डावलेच्या हातातून आणि 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 वर जाऊन पोहोचले गेले. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या अखेरीस द ग्रेट मराठा जुचंद्र टीम 14 वर जाऊन पोहोचले गेले. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित आपण पाहतायत TR ट्रॉफी 2026 हे शानदार अप्रतिम डे नाईट फॉर्मॅट. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलला यावेळेला फेस करण्यासाठी पुन्हा एकदा जितेश रवी वाघमारेला आपण पाहतायत. राहुल गोंडच्या अगेन्स्ट कशा पद्धतीने रणनीती स्ट्रॅटेजी आखली जाईल, कारण विजयासाठी 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 5 रनची आवश्यकता आहे. चांगला बॉल यावेळेला ऑफ कटर बॉल पाहायला मिळाला. मात्र अशा प्रकारचे जेव्हा आकडे येतात ना त्यावेळेला जरूर डेंजरस आकडे निर्माण होतात, परंतु त्याला सोपं करण्याचं काम मात्र बॅटरच्या हातामध्ये असतं. बऱ्याच वेळेला पाहिलंय 12 बॉल 12, 12 बॉल 11, 12 बॉल 10, 6 बॉल 5, परंतु 6 बॉल 20, 6 बॉल 25, 12 बॉल 40 अशा जेव्हा धावा असतात ना तेव्हा बिंदास बॅटिंग करतात फलंदाज. परंतु अशा सिच्युएशनमध्ये अशा या क्लायमॅटिक कंडिशनमध्ये तुम्हाला त्या धावा करणं आलं पाहिजे आणि ते मात्र आता करतील का दोन्ही बॅटर, कारण गोलंदाजाकडे अनुभव आहे, फलंदाजाकडे अनुभव आहे, म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. पुन्हा एकदा मात्र ह्या वेळेला आपण पाहिलं तर लेंथ थोडीशी खराब होती. आउटसाईड द लेग स्टंप व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचले गेले. विजयासाठी 4 रनची आवश्यकता आहे. कदाचित इथे 30-35 धावा जर असतात तर डेफिनेटली एक चांगली फाईट पाहायला मिळाली असती, परंतु अजूनसुद्धा सामना बॅलन्स आहे. 50-50% चान्सेस निर्माण होऊ शकतात. त्यासाठी ऑन साईडला ह्या वेळेला आपण पाहतात फक्त चेंडूला दिशा दिले. पण रवी वाघमारे मात्र यावेळेला सिंगल डबलला महत्त्व देतोय, म्हणजे सिंगल डबल आता या सिच्युएशनमध्ये या कंडिशनमध्ये मात्र खूप मायने राखतात. 1-1 रन आणि ते रवी वाघमारे करत असताना 16 रन झालेत. कारण इतर वेळेला दोन्ही फलंदाजाला आपण बेधडक बॅटिंग करताना पाहिलंय, परंतु तुम्ही कंडिशननुसार चांगली जेव्हा बॅटिंग करता त्या परिस्थितीला तुम्ही जाणता आणि त्यातून मात्र तुम्ही मार्ग काढता, त्यावेळेला यश तुमच्या अवतीभोवती फिरताना पाहायला मिळतं. 16 रन झालेत. ह्या वेळेला पुन्हा एकदा अंडर प्रेशर बॅटिंग करत असताना आपण पाहतायत इनसाइड आउटचा फटका खेळण्याची तयारी दाखवली होती. बॉलला जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटची रुपीकट आणि 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 17 धावा. विजयासाठी 2 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा राहुल गोंड अनेक मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतात. आदिवासी एकता फाउंडेशनच्या अंतर्गत जेवढ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धांमध्ये अव्वल दर्जाचा संघ सुद्धा ओळखला जातो बेनापट्टी. यावेळेला ऑन साईडला शॉट ऑफ लेन बॉल होता. फिनिशिंग टच विजयाचा चौकार. रवी वाघमारेच्या बॅटमधून खणखणीत चौकार आलाय. थँक्यू. द ग्रेट मराठा जुचंद्र टीम आपल्याला सूचित करतो की 1 वाजता दुपारी
रविवारच्या दिवसामध्ये 8 तारखेला तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. 1:15ला टॉस होईल आणि 1:30 वाजता परफेक्ट मॅच स्टार्ट होईल. याची दखल घ्यायची आहे आणि लाडक्या प्रेक्षकांकडे बॉल गेलाय तर प्लीज तो आतमध्ये फेका. आणि मॅन ऑफ द मॅच, सेकंड मॅन ऑफ द मॅच मिस्टर कैवल्य बंधू पाटील मॅन ऑफ द मॅचचा हकदार आहे. चला या पोस्ट प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण यावेळेला यायचं आहे. 12th मॅन आपण यायचं आहे. 12th मॅन द ग्रेट मराठा जुचंद्र टीमचा सध्या तरी आमच्याकडे 1000 रुपये कैवल्य पाटील बंधू, भावेश पुणेकर आणि मिथुनदादा पाटील, जितेश पाटील बंधूला चौकारासाठी ते 500 रुपये आलेत. जर अजून काही असतील तर 12th मॅनकडे जो काही हिशोब कितोबा आहे तो मात्र तुम्हाला त्या ठिकाणी कळवलं जाईल. तर या कैवल्य पाटील बंधू, सेकंड मॅन ऑफ द मॅच. विकेट मेडन ओव्हर आणि 3 विकेट्स. जबरदस्त आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. आपल्या गोलंदाजीमध्ये धारदार गोलंदाजी करत प्रणित पाटील, सचिन पाटील आणि प्रणय पाटील यांना मी विनंती करेन. कैवल्य पाटील, व्हेरी नाईस बॉलिंग. प्रणयजी पाटील आणि सचिनजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच, सेकंड मॅन ऑफ द मॅच कैवल्य पाटील बंधू. ब्रँडेड स्पोर्टचे प्रोप्रायटर आणि ब्रँडेड गोलंदाजी केले यात ती मात्र शंका नाही. या 3 विकेट्स